ड्राय आय अवेअरनेस मंथ निमित्त आज आपल्यासोबत आहेत अहमदनगर येथील प्रकाश नेत्रालयाचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश चितगोपेकर. डॉक्टर, आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंबांना भेडसावणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांच्या स्वरूपात कसा बदल होत आहे? बघा, आधुनिक जीवनशैलीमध्ये मोबाईल, संगणक, टीव्ही आणि टॅबलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोक बाहेर कमी वेळ घालवतात आणि घरात किंवा एसी वातावरणात जास्त वेळ राहतात. त्यामुळेच डोळ्यांवर ताण पडणे, डोळ्यांचे कोरडेपणा, डोकेदुखी, धुसर दिसणे आणि चष्म्याची गरज वाढत आहे. डॉक्टर, आजकाल सर्व वयोगटांमधील लोकांना भेडसावणाऱ्या डोळ्यांच्या सर्वात सामान्य समस्या कोणत्या आहेत? मोस्ट कॉमन प्रॉब्लेम म्हणजे चष्म्याचा नंबर लवकर लागणे, त्याला आपण मायोपिया किंवा प्रेस बायोपिया असं म्हणतो. डिजिटल आय स्क्रीनमुळे होणारा डोळ्यांवर त्रास, कोरडेपणा म्हणजे ड्रायनेस, डोळ्यांची ॲलर्जी, खाज सुटणे, लाल होणे डोळे, हे मोबाईलचे जास्त परिणाम होतात डोळ्यांवरती. त्याच्यासोबत वयामुळे जे होणारे परिणाम म्हणजे मोतीबिंदू असू द्या, काचबिंदू असू द्या, एजमुळे जे होतात, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, शुगरमुळे होणारे डायबेटिक रेटिनोपॅथी, असे विविध आजार हे आजच्या जीवनशैलीमुळे वाढत चालले आहेत. डॉक्टर, डोळ्यांच्या समस्यांचा परिणाम खरोखरच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील लोकांवर होत आहे का? होय, आजकाल डोळ्यांचे आजार हे सर्व वयोगटांमध्ये वाढत दिसत आहेत. लहान मुलांमध्ये स्क्रीनचा जास्त वापर झाल्यामुळे डोळ्यांवर ताण आणि मायोपिया म्हणजे दूरचं कमी दिसणे वाढत आहे. प्रौढांमध्ये डिजिटल स्क्रीनमुळे डोळे कोरडे होणे, डोळ्यांना ताण पडणे, तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदू, काचबिंदू आणि वयानुसार होणारे डोळ्यांचे आजार अधिक दिसत आहेत. आजकाल अधिक मुलांना डोळ्यांवर ताण येणे आणि दृष्टीशी संबंधित समस्यांचा सामना का करावा लागत आहे? मुख्यतः मुलांमध्ये ऑनलाईन शिक्षण, मोबाईल गेम्स आणि डिजिटल मनोरंजनामुळे स्क्रीन समोर बसण्याचा वेळ वाढला आहे. चुकीच्या प्रकाशात अभ्यास करणे, स्क्रीन खूप जवळून पाहणे आणि सतत जवळचे कामे करणे यामुळे हे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. डॉक्टर, मुलांसाठी किती स्क्रीन टाइम सुरक्षित मानला जातो? 2 वर्षाखालील मुलांसाठी व्हिडिओ कॉल वगळता स्क्रीन टाळावे. 2 ते 5 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी सुमारास 1 तास ही मोबाईल मर्यादित असायला हवे आणि 6 वर्षावरील मुलांसाठी दिवसभरात 2 तासाच्या वरती मोबाईलचा वापर नको आहे आणि त्यासोबतही नियमित विश्रांती आवश्यक आहे. मुलांमध्ये 20-20-20 हा नियम पाळावा. त्याच्यामध्ये दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूंकडे 20 सेकंद हे पाहणे असं करणं गरजेचं आहे. डॉक्टर, कामाचे दीर्घ तास, एसी आणि डिजिटल स्क्रीन्स यांचा डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? प्रत्येकाचे डोळे वेगळे असल्यामुळे 1 तासापासून पुढील जर आपण मोबाईलचा वापर किंवा स्क्रीनचा वापर करत असलो तर त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळे 1 तास किंवा 2 तास किंवा फक्त कामापुरतच मोबाईलचा वापर किंवा स्क्रीनचा वापर केला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय अजंता फार्मा.